पहिली मोठी बातमी कल्याणमधून येते। कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय आणि कल्याणच्या नंदिवली परिसरातील ही घटना असून एका खासगी रुग्णालयामध्ये सगळा प्रकार घडलेला आहे। डॉक्टरांकडे एमआर बसलेले आहेत असं रिसेप्शनिस्ट तरुणीने सांगितलं आणि याचा राग आल्यामुळे या तरुणाने तिला थेट लाथांनी मारल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। या तरुणाचं नाव गोकुळ झा असं असून या प्रकरणामध्ये त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस या तरुणाचा सध्या शोध घेत आहेत। तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते, त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही। तर तो आतमध्ये जायला घाई करत होता। मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी। बहीण एका क्लिनिकमध्ये कामाला असताना तिच्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केली, ते पण त्याच्यामध्ये तिची काहीही चुकी नसताना त्यांनी नाही तशा शिवीगाळ केल्या तिच्यावर आणि डायरेक्टली येऊन तिने फक्त त्यांना बोलले की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। त्यांनी येऊन मारहाण केली आणि त्या व्यक्तीचं नाव गोकुळ झा म्हणून आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार केली, त्याची तिथे आई पण आली होती, पण ती त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होऊ दिलं नाही पोलिसांनी आणि त्यानंतर मग आज पण कोणाचा काहीच रिस्पॉन्स नाहीये। घटना ज्या वारंवार घडत आहेत या दुर्दैवी आहेत आणि यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे। सध्या स्थितीमध्ये जे वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वातावरण तर अत्यंत दूषित झालेलं आहे आणि एखाद्या महिलेला तो मराठी असो, उत्तर भारतीय असो, कोणी असो, अशा पद्धतीने मारहाण करणाऱ्यांवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांना तातडीने जेलमध्ये धाडलं पाहिजे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। कशा प्रकारे ऍक्शन प्रकरणाची स्वतः माहिती घेईन, परंतु जे व्हिज्युअल्स आपल्या चॅनलवर मी पाहतोय नक्कीच ते डिस्टर्बिंग आहे, ते काही योग्य नाही। आणि अशा पद्धतीने परप्रांतीने मारहाण आपल्या महाराष्ट्रामधील महिलेला करणं किंवा कुठल्याही महिलेला करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यावरती 100% कडक कारवाई ही केली आहे। महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीचं वर्तवणूक चालणार नाही, या गोष्टीत आम्ही ठाम आहोत। नक्की आपण स्वतः पोलिसांना सांगाल कारवाई करायला, सध्या तो फरार आहे असं कळतंय? ऑलरेडी मी निर्देश दिलेले आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेसच मी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि संबंधित व्यक्तीवरती योग्य ती कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत। नक्की। योगेशजी, एक शेवटचा प्रश्न विचारते, मराठी अमराठी हा वाद आता मुंबई भरामध्ये पसरताना दिसतोय। खरं तर अशा गोष्टी घडायला नकोत, त्या कमी व्हायला पाहिजेत, पण एक एक वेगळ्या शहरामधनं त्या वाढतानाच दिसत आहेत। मला वाटतं आमची भूमिका स्पष्ट आहे, कुठेही मराठीचा अपमान होणार नाही ही जबाबदारी आमची देखील आहे आणि आपण कुठे होत असेल तर तो सहन देखील केला जाणार नाही। अशा वेळी आता ठीक आहे, राजकीय विषय आहेत, काही असे राजकीय घटक आहेत जे हा वाद मिटवण्याचे देखील प्रयत्न करतात, परंतु अशा घटना ज्यावेळेस होतात त्यावेळेला त्याला कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्याच्यावरती आपल्या मराठी व्यक्तींचा अपमान कुठे झाला असेल त्याच्यावरती कडक कारवाई ही केलीच जाईल। तर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। कल्याणमध्ये तरुणीला बेदम अशी मारहाण करण्यात आली। जी सगळी सीसीटीव्ही हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय त्या रिसेप्शनिस्टने सांगितलं की आतमध्ये एमआर बसलेत, मात्र तरी सुद्धा तो जो तरुण आहे झा नावाचा त्याला आतमध्ये जायचं होतं आणि त्यानंतर या तरुणीला बेदम अशी मारहाण केली आहे। दरम्यान कल्याणमधील या मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी आता मनसे ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। मनसैनिकांनी थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठलंय आणि मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या तरुणाला तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे। जर अटक नाही केली तर मनसैनिक त्याला मनसे स्टाईल चोप देतील, गंभीर गुन्हा दाखल करा आणि आरोपीला अटक करा अशी मनसेनं मागणी केली आहे। तर कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे आता आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मनसैनिकांनी आपण दृश्यांमध्ये बघतोय मानपाडा पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या तरुणाला अटक करण्याची मागणी केली जाते। जर अटक नाही केली तर मनसैनिक मनसे स्टाईल चोप देतील असा इशारा सुद्धा दिलाय आणि गंभीर गुन्हा दाखल करा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। गोकुळ झा नावाच्या तरुणाकडून मारहाण करण्यात आलेली आहे। आपण दोन दृश्य बघतो, एकीकडे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय ज्या ठिकाणी या तरुणीला मारहाण केल्याचं स्पष्टपणे दिसतंय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजित, खरं तर ही जी सगळी घटना घडलेली ती अतिशय गंभीर आहे। आपण बघतोय तरुणीला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात येईल ते अतिशय गंभीर आहे। मनसैनिक आता आक्रमक झालेले दिसतंय, आपल्याला बघायला मिळतंय। काय नेमकी मनसैनिक मागणी करतायत? अमित, मी आता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये
ACP जे आहेत या विभागाचे ते आलेले आहेत आणि तत्पूर्वी मनसैनिक इथं मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। आत या पोलीस स्टेशनमध्ये ACP जे साहेब आहेत त्यांच्याशी मनसेचं जे महिला मंडळ आहे ते पोलिसांची चर्चा करत आहेत आणि इथे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे की जर त्या आरोपीला तत्काळ शोधला नाही आणि त्यावरती कठोर गुन्हे दाखल करून त्याला गंभीर शासन होईल अशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली नाही आणि पोलिसांना जर आरोपी मिळत नसेल तर मनसेने शोधून काढतील आणि मनसे स्टाईल त्याला उत्तर देतील। काय तुमची मागणी? आम्ही आता ACP साहेबांशी बोललो की त्याच्यामध्ये काल ही घटना घडली, काल घटना घडल्यापासून अजूनपर्यंत आरोपी ताब्यात घेतलेला नाहीये। आम्ही त्यांना एकच मागणी केली की त्या मुलीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता आता त्याला तात्काळ तुम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे। तर तुम्ही ताब्यात घेणार नसाल तर आम्ही आमच्या सोर्सेस वापरून त्याला आम्ही तुमच्या ताब्यात आणून देऊ, पण आम्ही आमच्या पद्धतीनं ताब्यात आणून देऊ। या पद्धतीची आम्ही पोलिसांना आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे। घटनेला जवळपास 24 तास उलटलेत पण अजूनही आरोपी पोलिसांना सापडत नाही। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला कशा रीतीने तो मुलगा मारतोय? अतिशय गंभीर प्रकार काल घडलेला आहे आणि सांगायला चुकीचं वाटतं की 24 तास झाले तरी पोलिसांना अजून त्या आरोपीचा पत्ता लागत नाही। आता आम्ही त्यांना प्रश्न केला तर ते बोलले की त्या त्या जो आरोपी आहे त्याच्या कोणातरी एका मित्राचा नंबर मिळाला आहे, आम्ही त्या थ्रू आम्ही शोधतोय। पण आमची मागणी असेल तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला त्या आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शोधून आणून तुमच्या ताब्यात देऊ। आणि मला त्या दुसरं सांगायचं तुम्ही तुमच्या मनसैनिकांनी त्याचा शोध सुरू केलाय? हो, आता आम्ही आमची जसे आपले मनसेचे नेते आणि माजी आमदार अजयदादा पाटील यांनी आम्हाला आता सूचना केल्या की तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि आम्ही आता त्या पद्धतीने आम्ही आमच्या मार्गाने हे मार्गक्रमण करत आहोत। दुसरं अजून मला त्या जी घटना जेव्हा चालू होती त्या आजूबाजूला जे पुरुष MR जे होते उपस्थित होते त्यांच्याबद्दल मला निश्चितच कीव वाटते की ते माणसं पुरुष होते का हातात बांगड्या घातल्या होत्या त्यांनी निदान थांबवायला पाहिजे होतं, काहीतरी मध्यस्थी त्यांनी करायला पाहिजे होती, तर ते बघायची भूमिका घेत आहेत। अतिशय चुकीचा प्रकार काल घडलेला आहे आणि पोलिसांना विनंती आहे याच्यावर कठोर जे कलम आहेत ती लावली पाहिजेत, तेव्हा यांना कळेल। नक्कीच मी प्रयत्न करतो। आतमध्ये ACP साहेब बसलेले आहेत आणि त्या ACPचा जी मानपाडा पोलीस जे आहेत त्यांचा आपण बाईट घेण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकं तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि कशा रीतीनं त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे हे पोलीस करत पोहोचलेले आहेत। ACP हेमाडे साहेब त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। आतमध्ये आहेत ACP साहेब। साहेब नमस्कार। जे प्रकरण घडलं काल त्या प्रकरणी काय नेमकी आपल्याकडे माहिती आणि कुठपर्यंत तपास पोहोचलेला आहे? या ठिकाणी जो मनपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे, गुन्हा कलम 74, 79, 115(2) भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गोकुळ झा याचा शोध घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस पथक नेमलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्याला लवकरात लवकर या ठिकाणी गुन्ह्यात अटक करण्याची आम्ही कारवाई करत आहोत। तर तो मुलगा आहे त्याची काही माहिती मिळाली आहे का आणि कशा रीतीनं पोलीस तपास करतात? कारण का 24 घटना उलटलेल्या आहेत, मुलाचा काही शोध लागलाय का? गोकुळ झा मित्रापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे, त्याच्या मार्फत आम्ही त्याचा शोध घेत आहोत। गुन्हे काय दाखल करण्यात आलेले आहेत आणि काही मनसैनिक आपल्याला भेटायला होते, काय नेमकी मागणी, काय राजकीय पक्षांचे लोक आपल्याला भेटायला होते त्याची काय मागणी होती आणि कठोर गुन्हा काही दाखल पुढे होऊ शकतो का? निश्चितच या ठिकाणी जो गुन्हा घडलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा महिलेच्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे आणि या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला भेटायला आलेले आणि त्यांची हीच मागणी की आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी। आमची पण तीच भूमिका राहणार आहे, आम्ही आरोपीविरुद्ध कडक कारवाई करू या ठिकाणी। थँक्यू। हे होते ACP साहेब आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली पोलिसांची की पोलीस जे आहेत ते पूर्ण करतात आणि पोलिसांनी पूर्ण तपास जो आहे सुरू केलेला आहे। लवकरात लवकर आरोपी जो आहे त्याला अटक करण्यात येईल आणि त्याच्यावरती कठोर गुन्हे लावून गंभीर गुन्हे दाखल करून त्याला कडक शासन कसं होईल याकरता पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतील असं ACP हेमाडे जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अमित निश्चित अजित, त्यामुळे आता इथून पुढे कारवाई काय होते पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पोलीस मागावरती आहेतच, त्या व्यक्तीला अटक करून काय कारवाई होते पाहणं आता महत्त्वाचं असणार। दरम्यान ही दृश्य आपण पुन्हा एकदा बघूया ज्यामध्ये त्या तरुणीला अतिशय अमानुष अतिशय बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे, लाथाबुक्क्यांनी मारलेला आहे। आजूबाजूला काही लोक सुद्धा आहेत मात्र ते सुद्धा त्या व्यक्तीला अडवू शकलेले नाही आहेत, काहींनी बघायची भूमिका घेतलेली आहे मात्र त्या तरुणीला अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे।
तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते, त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही. तर तो आतमध्ये जायला घाई करत होता. मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी. बहीण एका क्लिनिकमध्ये कामाला असताना तिच्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केली, ते पण त्याच्यामध्ये तिची काहीही चुकी नसताना त्यांनी नाही तशा शिवीगाळ केल्या तिच्यावर आणि डायरेक्टली येऊन तिने फक्त त्यांना बोलले की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यांनी येऊन मारहाण केली आणि त्या व्यक्तीचं नाव गोकुळ झा म्हणून आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार केली. त्याची तिथे आई पण आली होती, पण ती त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होऊ दिलं नाही पोलिसांनी आणि त्यानंतर मग आज पण कोणाचा काहीच रिस्पॉन्स नाही आहे. नाही, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे. घटना अतिशय गंभीर आहे. एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवून घेतले जाणार नाही. त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल. तर या व्यक्तीवरती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं जातं. आपण पोलीस काय म्हणाले ते सुद्धा आपण ऐकलं होतं. त्या व्यक्तीच्या मागावरती पोलीस आहेत, त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या संदर्भात काय कारवाई होते पाहणं तर महत्त्वाचं असणार. दरम्यान या तरुणीला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे.